एक महत्त्वाची बातमी समोर येते। डॉकयार्ड रोड स्टेशन परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। तर मुख्य रस्त्यावर देखील कचऱ्याचे ढीगच आहेत। ठाकरेंच्या सेनेचे आमदार मनोज जामसुदकर यांच्या मतदारसंघात हे कचऱ्याचं साम्राज्य आहे। तर पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतो डॉकयार्ड रोड स्टेशन जवळ तुम्ही आहात आणि त्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे। आपण वारंवार कचऱ्याचा मुद्दा धरून ठेवलाय, काय सांगाल? निश्चितच खरं तर लोकशाही वृत्तवाहिनी जी आहे मागच्या अनेक दिवसांपासून याच मुंबईतल्या कचऱ्याचं जे काही रियालिटी चेक आहे ते करत आहे आणि आज जर आपण पाहिलं तर डॉकयार्ड परिसरामध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर लोकशाही मराठी वृत्तवाहिनी स्वच्छ मुंबई कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत आहे आणि असं असताना मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं। तसंच डॉकयार्ड रोड स्टेशन परिसरामध्ये तीच परिस्थिती आहे। माझ्या मागची ही दृश्य जर आपण पाहिलीत तर संपूर्णतः कचऱ्याचं साम्राज्य इथे पाहायला मिळते। मोठमोठ्या पिशव्या ज्या आहेत या ठिकाणी भरून कचरा टाकलेला आहे। एकत्रित हा कचरा जर आपण पाहिला तर रस्त्याच्या एका कडेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा मुख्य रस्ता आहे डॉकयार्ड रोड स्टेशन बाहेरचा। एकीकडे आपण जर पाहिलं तर यामिनी जाधव ज्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत, सोबतच त्यांचे इथे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात। पण सध्या जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे आमदार मनोज जामसुदकर यांचा हा मतदारसंघ येतोय। पण मात्र पूर्ण परिसर जर पाहिला तर हा रहदारीचा परिसर आहे, प्रमुख रस्ता आहे जो स्टेशनच्या बाहेरचाच आहे। मात्र या सगळ्यानंतर पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार जो आहे तो फोल ठरत असताना आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की पालिकेचं याकडे अद्यापही लक्ष नाहीये। त्यामुळे पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार हा आज देखील आपल्याला फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। निश्चितच मीनाक्षी, आपण पाहतोय तर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जवळ येतात आणि अशातच ठाकरेंच्या सेनेचे जे मनोज जामसुदकर आहेत त्यांच्या मतदारसंघातला हा तिकडचा कचऱ्याचा साम्राज्य आहे आणि पालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे। तर याकडे कशा रीतीने पाहता येईल? निश्चितच निवडणुका आहेत तोंडावरती, पण मात्र मागच्या अनेक वर्षांपासून स्थानिक नगरसेवक नाही आहेत, पण मात्र जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे का, त्यांना या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाहीये। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे देखील सोडवता येत नाहीयेत। साधारणतः आपण पाहतोय की मागच्या महिन्याभरापासून लोकशाही मराठी वृत्तवाहिनी ही स्वच्छ मुंबई कचरामुक्त मुंबई अभियान राबवत आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटले जातील। त्यामुळे एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मुंबईतल्या स्वच्छतेचा पालिकेचा हा कारभार पुन्हा एकदा फोल ठरत असलेला पाहायला मिळतंय। त्यामुळे ह्यानंतर आता कोणती कारवाई केली जाते का, दखल घेतली जाते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। तेजल, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।